भारतीय डाक विभागाच्या रेल डाक सेवा अर्थात RMS बी विभाग सोलापूर इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्राचं उद्घाटन उत्साहात पार पडलं. या केंद्रामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील नागरिकांना आधार नोंदणी तसंच नाव, पत्ता आणि इतर तपशिलातील दुरुस्तीची सुविधा आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे. या केंद्राचं उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रवर डाक अधीक्षक HE खडकेकर, SP HQ PA वंगाळे, वरिष्ठ डाकपाल SP काळे, RPF निरीक्षक मारुती घोळवे यांच्यासह डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे VIP गेटजवळील रेल डाक सेवा बी विभागाच्या कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आलं असून दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहे. कार्यक्रम रेल डाक सेवा बी विभागाचे अधीक्षक एरंडे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडूरकर आणि रेल डाक निरीक्षक CM नदाब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचं नियोजन NN कुलकर्णी आणि प्रताप आंबेवाले यांनी केलं, तर सूत्रसंचालन अमोल निंबाळकर यांनी केलं. आधार नोंदणीसह विविध दुरुस्तीची कामं इथं जलद गतीनं होणार असल्यानं नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन डाक विभागानं केलं आहे. उद्घाटन सोहळ्यास रेल डाक सेवा सोलापूर विभागीय कार्यालय, हेडपोस्ट ऑफिसचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र श्री काळे सर, मंगाळे सर, सारो सर आणि सर्व माझे स्टाफ. जसं आता काळे सरांनी सांगितलं की नागरिकांना केंद्रीभूत धरून आपण आता सर्व्हिस देतो. RMSचे पूर्वीचं जर RMS पाहिलं आणि आताचा RMS आहे त्याच्यामध्ये बदल होतो. पूर्वीचं आपलं ब्रीदवाक्य होतं आहार निशम सेवा, म्हणजे 24 तास आपल्याला सेवा करायची होती. सध्याचं वाक्य बदललेलं आहे डाक सेवा जनसेवा. आणि म्हणजे डाक सेवा ही जनसेवेचं एक माध्यम म्हणून आपण आता समोर येतो. एक पाऊल पुढे जाऊन मी असं म्हणतो की जनसेवा हीच ईश्वर सेवा. त्याच्यामुळे डाक सेवा ही जनसेवा आहे, जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि भारत सरकारने आपल्यावर इतका विश्वास टाकलेला आहे की इतर सर्व सेंटर बंद होऊन आज फक्त पोस्ट ऑफिसमधूनच आधारचं काम फार जोमात होतं. आणि ही दिलेली मोठी जबाबदारी पार पाडणं आपलं कर्तव्य आहे. पोस्टाच्या आणि RMSच्या माध्यमातून जवळपास 12 ते 13 सेंटर्स आपल्याकडे काम करतात. सकाळी बोलताना मी SRO सरांना म्हटलं की जसं आपण टपाल बुकिंग 24 तास सेवा देतो, तसं एक दिवस आणू की आधारचं सुद्धा सेवा आपण 24 तास आणू. कारण घड्याळाचा दिवस जर पोस्ट ऑफिस आहे तर रात्र तुम्ही आहात, असं घड्याळ आपल्याला कंप्लीट करायचं. आणि हळूहळू लोकांना आता सवय नाही, पण जेव्हा लोकांना आपण लोकांपर्यंत जाऊन सांगू की ही संध्याकाळी सुद्धा सेवा आहे. कारण तुम्ही बघा आज पोस्टमन जेव्हा घरात जातो तेव्हा मॅक्झिमम लोक नोकरीवर किंवा कामावर गेलेले असतात. खेड्यातले चित्र तेच आहे. मॅक्झिमम लोक शेतावर कामाला गेलेले असतात किंवा त्यांच्या कामधंद्याला गेले असतात. म्हणजे दिवसाचं घड्याळ हे घरी नाही लोक भेटत. तर म्हणून संध्याकाळ झाल्यानंतर ज्यांना वेळ मिळतो त्यांच्यासाठी कमीत कमी काही आवरपर्यंत आपण एक्सटेंडेड सेवा देऊ शकलो त्याचा निश्चितच प्रयत्न करू. पण यासाठी आपल्याला घराघरापर्यंत पोचणं आवश्यक आहे. आणि त्याच माध्यमातून आज मी आपल्या उपमहापौर देवकर मॅडम यांना इन्व्हाइट केलं होतं. त्या काही कारणास्तव बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाहीत, पण थोड्या वेळात त्या येतील. तर आपण त्यानिमित्ताने त्यांनाही विनंती करू की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचं माध्यम, तुम्ही जनप्रतिनिधी आहात, तर आमची जी इच्छा आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मदत करावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि खरोखर याचा उपयोग घेऊन आपलीसुद्धा सर्व्हिस आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकू. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. थोड्या वेळातच देवकर मॅडम आल्यानंतर आपण
उद्घाटन करून घेऊ आणि या सेवेला सुरुवात करतो. आणि आज एरंडे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून तुमच्याकडे पाठवलेला आहे. तर आपण सर्वजण टीमला ते विश्वास सार्थ ठरवू आणि खरोखर मनापासून सेवा देण्याचा